या ठिकाणी रिया मिस्त्री बुवाने आपल्या गजराची सांगता या ठिकाणी केलेली आहे. काय माहिती आहे की आता दर्दी लोक राहिलेले हा बाकीचे तुम्ही सगळे घालवलात. आता हे दर्दी आहेत सगळे आमचे आणि मेजदारीवाडीतील ही एकजूट आहे. म्हणून त्या एकजुटीबद्दल पुन्हा एकदा सांगू इच्छितो की बोतड झाली धारणा ईश्वरांच्या तलवारीची. काकी हार दिलास खरो पण तेवढं जोर केला ना. होय ना. होय 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 म्हणूनच त्याच्यामुळेच काय बोलता येत नाही. पण त्या बोलता तेव्हा लय हुशार आता. हा 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 म्हणून तुमच्यासाठी हे गाणं साऊंडवाले जरा चाटी वाढवा. हॅलो आणि जगन्नाथ साहेब तुमच्यासाठी एक गाणं हा या ठिकाणी हार घातल्याबद्दल या ठिकाणी सन्माननीय हार्दिक हरियान आणि सन्माननीय पुरुषोत्तम कानडे यांच्याकडून बाळासाहेबांचा गजर घेण्यासाठी 500 रुपयाचं इनाम आलेलं आहे. जोरदार टाळ्या मंडळी जरा होत. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्तिक कानडे पुन्हा तिकडे हार्दिक इकडे कार्तिक कानडे यांच्याकडनं सुद्धा पोवाडा घेण्यासाठी किंवा गाणे घेण्यासाठी या ठिकाणी शिवाजी महाराजांचं बाळासाहेबांचं 100 रुपयाचं इनाम आले. जोरदार टाळ्या मंडळी जरा होऊन जाऊन दे. धन्यवाद. तुम्ही जर थांबलात त्याच्यात तुमच्यासाठी एक गाणे या ठिकाणी आणि रविकांत तुमच्यासाठी आणि आमचे साहेब जगन्नाथ साहेब आधी तुमच्यासाठी जगन्नाथ साहेब एक गाणं घेते हा बघा. जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली अहो नावाला तुमच्या डिमांड आली. जिथं तिथं चर्चा तुमची हो झाली अहो नावाला तुमच्या डिमांड आली. हो सेठ काय माहितीये बघा. हो सेठ कारण काय माहितीये जवळजवळ मी मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी आणखीन मला वाटतं त्याच्या अगोदर 10 वर्षापूर्वी साहेब बारी झाली तेव्हा इथे जास्त काय मंदिराचं हे नव्हतं वाटतं. पण आता सुशोभीकरण चांगलं केलं. जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊन जाऊन दे जरा. आणि अशी प्रगती उत्तराउत्तर हो अशी मी या चरणी प्रार्थना करतोय देवाच्या चरणी. धन्यवाद. आणि असेच कार्यक्रम तुम्ही ठेवत राहा. काय पुढच्या वर्षी मी पुन्हा येणार आहे. इकडे बघा मी पुन्हा येईन पण मंगलाला घेऊनच येईन. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. म्हणून साहेब तुमच्या ठिकाणा जिथं तिथं चर्चा तुमची झाली नावाला तुमच्या डिमांड आली. जिथं तिथं चर्चा तुमची झाली नावाला तुमच्या डिमांड आली. हो हार्मोनियमचा आवाज हार्मोनियम. जोरदार टाळ्या साहेबांसाठी जरा होऊन जाऊ दे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो खरोखर पण या ठिकाणी रविकांत की तुम्ही पहिल्यापेक्षा या ठिकाणी खूप व्यवस्था चांगली केली आणि दोन्ही बुवाला समान पैसे दिलेले. कदाचित माका जरा जास्त होते पण एका कमी दिलेले त्याच्यामुळे चांगले उत्तर म्हणून तुमच्यासाठी पुन्हा सर्वांसाठी एक डान्स या ठिकाणी सादर करतो. हा जरा हार्मोनियमला द्या आणि ह्या पण जरा वाढवा. जरा हा ढोलकीची चाटी वाढवा. जाऊ नका 5-10 मिनिटं थांबत आहे. तुम्ही सगळेजण थांबलात तुमच्याबद्दल एक गाणं हा तिकडे बाहेर पण थांबलेले. तेरी झलक शरफी श्रीवल्ली नाम खबर. तेरी झलक शरफी श्रीवल्ली बातें कर दो हल्की.
दिवसाला पुष्पाची लहान बहीण शांताबाई. शांताबाई गेली कुठं? ए लॉली, हिची झाली ट्रॉली. या नशीब अगोदर नाही घेतलं, घेऊचा होता. पण मी म्हटलं कदाचित बघूया तरी जोर लावीत जरा काहीतरी येईल की नाही. लय तसा वहिनी लय हुशार आहे. हॉटेलमध्ये एकदा हिला नाश्ता करू माझ्या बरोबर वैभववाडीत नाश्ता करू गेल्याबरोबर त्या वेटरला सांगता, हे वेटर गरम काय आहे, गरम काय आहे. वेटर म्हणता गरम काय, इडली आहे, मेंदू वडा आहे. नाही त्याच्यापेक्षा आणखी गरम काय आहे. तर तो वेटर म्हणाला त्याच्यापेक्षा गरम काय, चाय आहे. ना आणखी म्हणता त्याच्यापेक्षा गरम काय आहे. तो म्हणता उत्तप्पा आहे. ही म्हणता आप्पा खाई गेलो. समजू नको का. परत विचारता त्याच्यापेक्षा गरम काय आहे. त्याच्यापेक्षा म्हणता गरम काय आहे. तो कंटाळलो म्हणता तवा आहे, तवा आणू. असं विरोध करू ते लागतं की नाही. मग माहिती नाही ते का. परत हिला काउंटर राहील एवढं काउंटरला पैसे देत होते मी. आणि ते का परत सांगता हळूच कर खिशात ना काढला, 1 रुपये दिला. हो म्हणता हॉटेलवाले साहेब म्हणता हलवा देवा, दुधी हलवा, दुधी हलवा. तो म्हणता गो खुड्या, 1 रुपया दुधी हलवा येत नाही, वर बांधलेलो हलवणी जा. म्हणून सांगतोय तुम्ही दोघी जणी 4-5 जणी थांबलात, तुमच्यासाठी या गाणं बघा डान्स घेतोय. तिला मगाशी काय घेतला, कस 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 चुलीन वाकवली लसूण टाकी कोण. म्हणून सांगतोय तुमच्यासाठी या गाणं. आमच्याकडे सुद्धा बघा आम्ही नालासोपाऱ्यात राहत आहोत. माझी रूम आहे तिसर बाजूक ना सावतीन राहता आणि परवीन. ती का सकाळी जुना गाणं आठवला की ती सुरुवात करता 5 वाजता उठता, सकाळी 5 वाजता. ती काय म्हणता बघा, म्हणी घेता आरसो आसो धरता आणि काय गाणं म्हणता बघा, ज्वानीच्या आगीची मशाल हाती आले मी औषधच्या फुल्यान रात्री काजवा उडे जीवाचा जीव लगे दिलाचा दिलवर कुठं दिसना मला ग बाई बाई, कुठं दिसना मला. अगं शोधू कुठं बघू कुठं, सगळं नेलं इकडं आमच्याकडे काय नाही. दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, जरा काढून पटकन मारला. हो 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 जैसे थय आणि शवताबाई ओखय. एवढा उगत नाही लोका शिरसाड बुवा बोलू काय खुळावले नाही हे की नाही. ह्या महिन्यात 15 बारी होत. दापोली खेड चिपळून गुहागर पासून बारी लागलो मुंबई पर्यंत. ह्या माझ्या बरोबर फक्त सोबतीक नेतोय मी. काय जगन्नाथ बरोबर. मग अहो ह्या एवढा प्रेझेंटेशन करूचा साधा काम नाही, पब्लिकला थांबूचा साधा काम नाही हे की नाही. तुमका माहिती आहे पहिली काय फुगडी चालायची आपल्याकडे हे की नाही. काय म्हणायची तेव्हा जुनी लोक, आई मी खेळाया जाते जागे तू लाड केले की, आहे की नाही. त्याच्यानंतर श्रावणात फुगडी घालायची ती वेगळी आहे की नाही. की किस बाय किस दोडका किस राजांना दोडका किस आहे ना मेस्त्री बुवाना महिना आहे की नाही. तेव्हा म्हणायचो. आणखी दुसरी होती ती म्हणता का गो बसलं टेकून, आणि गेलो खडेकून. है कि नहीं. जिसको समझाओ पातल पातल हंसा साहब, जिसको नहीं समझा इसके मुंह में देख के हंसा, और जिसको समझाओ काय अनिल साहेब आमच्या बरोबर होते तिकडे आहे की नाही. मग त्यांनी पहिली फर्स्ट टाइम सामने बारी बघला नाही. म्हणून तुमका मी काय सांगतो, मी पुन्हा येईन मंगलाला घेऊनच येईन. असं मनोरंजन करूचा लागतं हो. नाही आपण केला ना तर कोण आजकाल थांबत नाही आहे की नाही. त्याच्यामुळे मी काय एवढं खुळावलेलो बुवा नाही. पण माका का करूचा लागतं की तुम्ही सगळे थांबण्यासाठी आहे की नाही. कार्यक्रम तुमचो आहे, पैसे आम्ही घेणार, पाकिट आम्ही घेऊन जाणार आहे की नाही. तुमका काय नाही. हे सगळे आता घरात गेले की प्रत्येकाची बायको म्हणणार इलास बाईस आणि बापियांचा बघून काय भजन इलास भेंडरा लाल करून आता राहा तिकडे तोडी करू.
हा मग हे तुमका सर्टिफिकेट मिळणार. आम्ही काय पैसे घेऊन बरोबर की नाही. मग वहिनी का आता पटला आहे की नाही बरोबर. म्हणून सांगते शिरसाट भोग ह्याच्यासाठीच बोलवतात लोक की कारण एके साईडने मनोरंजन होता आहे की नाही. ह्या एके साईडने रंजो मारता होय. म्हणून सांगते बघा की धन्यवाद. पण तुम्ही सगळेजण थांबलात अजूनपर्यंत. तुमका सगळ्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. हिच्यासाठी या गाणं घेतोय. मेजारी वाडी आज जुगल बंदी बघा. कारण मी उद्या मुंबईला निघणार. माझी दहिसरला वारी 11 तारखेक आहे की नाही रविकांत साहेब. दहिसरला वारी 11 तारखेक. पुन्हा 12 तारखेक निघून विचारवर पुन्हा 13ला आहे वारगावला वारी आहे. नाही पडेलला वारी आहे. पुन्हा नंतर वारगावला वारी आहे. म्हणजे उगच हे सुद्धा लय सांभाळतो लागता हो. म्हणून आम्ही कसा ओबड खायत नाही. या खायत राहता लय एका खाऊची सवय होय. पर खाण्या सांगले ताबो ठेव तर आवाज सुटत आहे की नाही. आम्ही काय खायत नाही. ह्या आळा कितींदा मारला 3दा. भाजी घेतला 4दा. मग आणि सांगता शोले भाजी. बरं भाजी पण चांगली बनवला शोले. खाणारे आम्ही कोले शोले भारी हा तुम्ही. पण साऊंड सिस्टम पण अतिशय सुंदर. साऊंडवाल्यांसाठी एक गाणं घेते बघा. नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी उसावे तिथे तू असावे. तुझा पावला सावली दूर जाते जरासी ते हात तू हाती देसी लढा मला साथ देसी लढा. बडे धन्यवाद धन्यवाद. तुम्ही तुमच्या सगळ्यांसाठी एक सांगू इच्छितो की पत्ते जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो आणि एके जरी 4 असले जिंकणारा एकच असतो. वारं कुणाचंही असतो. आज फक्त मेदारी वाडीचाच असतो. मेदारी वाडीचाच असतो. धन्यवाद. म्हणून हरिनामाची गोडी जरा चाकावी थोडी भक्ती रसा फुलोरी रंगून जाऊया भजनी. सोळा गावात मेदारी वाडीचा सोहळा हा रंगला. सोळा गावात मेदारी वाडीचा सोहळा हा रंगला. महाशिवरात्रीचा उत्सव Thank you.
सोळा गावात मेदारी वाडीचा सोळा हा रंगला. यांना मगाशी बक्षीस दिला मोरजकर, त्यांच्याकडे पार फळ वाजून दाखव जरा एक बघूया. पान तंबाखू कात चुना, पान तंबाखू लावतो चुना, इकडे जाऊन तिकडे जाऊन तिकडे जाऊन इकडे जाऊन थू थू थू, पण मंडपात नको, बाहेर जाऊन थूक. बघा ह्याच्याकडे जरा जोरदार टाळ्या मंडळी जरा होऊन जाऊन दे. जसा कसा वाजवणार. आता 30-60चा प्रण बघा. 30-60-90 क्वार्टर, 30-60-90 क्वार्टर, पी पी पी, पण मंडपात नको, बाहेर जाऊन पी, गटारात जाऊन पड, पण वका नको. बघा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे जरा. त्याच्यासाठी बघूया त्याचा एक प्रण. नाना खातो पाना, नाणे लावते चुना, वाजवरे नाना तुंतुना. बघा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे परत एकदा. असं एवढं टाइमपास करतो लागतं. आता तुमका माहिती आहे झोपेचं राहिलं झालो जवळ जवळ आहे की नाही, पण तुम्ही सगळे आमच्यामुळे अडकून पडलास. पण ह्याच्या अगोदर तुमका माहिती आहे किती डबल बारीक माणसं असायची. सकाळी 5-5 वाजेपर्यंत माणसं असायची. तेव्हा गव्हर्नमेंटने काय काढली, जनगणना म्हणजे लोकसंख्या कमी करणे. नाही म्हटलंच तरी आमचे बारीक 500-1000 लोक अडकून पडायचे एके रात्री. म्हणजे एके रात्री किती प्रोडक्शन कमी झाला. मग त्या काम आम्ही करता होय की नाही हो. म्हणजे काय हे आपला उगं सांगता काहीच सांगता ते फिकीत राहता मगाशी. हा डॉली टॉली अजून त्याचा मनोजा रावला. या अजून आहे काहीतरी कापे काजीची बोंडा, कापे काजीची बोंडा, अशी काय करवलेची तोंडा, जोडीला ह्या फोंडा, ह्या फोंडा. फोंड्याच्या वालसा तिकडे दोरा आहे. परत दुसरी म्हणता लाल काजूची बोंडा, लाल काजूची बोंडा, जोडीवाली. लय भारी आहे. पण बाकी तुमका माहिती आहे तेव्हाची मजा वेगळी. सोनाळीकडे आहे, सोनाळीचं तिकडे दिलेली आहे की नाही हो. तिकडे काय लग्नात मजा आहे की नाही. 8-8 15-15 दिवस कोण काय जेवत नाही आपल्याकडे आहे की नाही. मग काय विचारतात सांगतात. परवीन काय म्हणतात, सावतीन काय म्हणतात, नवरोजून वडगे बये, नवरोजून वडगे बये, तुका कसा माहिती गे सये, हळद लावताना हादगे लागलो, गालावर गालावर. मग नाव घेतात. नाव घेताना पद्धत वेगळी असतात. तुमका माहिती आहे की आपल्याकडे नाव घेताना साधी पद्धत आहे काय की शंकराच्या पिंडीवर बेलवाते वाकून आणि टिंबटिंबाचं नाव घेते, सर्वांचा मान राखून आहे की नाही. असं आपल्याकडं. माझ्या लग्नात तुमका मी सांगतोय घाटावर नाही गेलेली, तिकडनं नाव घेऊन गेली. म्हणता बुवा बुवा मी नाव घेते. म्हटलं घे. हिनं म्हटला चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं, चांदीच्या ताटात मटणाचं तुकडं, हे मेल्या घास बनवतोय तोंडकर इकडं. परत ती ऐकून दुसरी जागी झाली. ती म्हणूक लागली काय, पाटेच्या वेळेला कोंबडं कुकती, पाटेच्या वेळेला कोंबडं कुकती, आणि ह्या बुवाला बघून गल्लीतील कुत्री भुंकती. आणि तुमका माहिती आहे विराट कोहली आणि त्या कोण रे तिचा जोडपा काय, विराट कोहलीचं नाव काय तिच्या बायकोचा, हा ह्यांका माहिती अनुष्का. अनुष्का आणि विराट कोहली लगीन काय केला इटलीला, मेंदू वडे खाऊ या गेला. सकाळी प्लेनने गेला पटकन. माका पण सांगणार नाही मेंदू वडे खाऊ जाते म्हणून. पटकन गेला, लग्नात गेला. तिकडनं त्या लगीन लावून हिला कोण त्या जोडपा खायला विराट कोहली आणि अनुष्का. हिल्यावर घरात दिल्यावर त्या विराट कोहलीची आजी होती दरवाजा, हात लावला नसो दरवाजा खाली. म्हणता अनुष्का नाव घेऊ नाव घेऊ, अनुष्का गो नाव घे नाव घे. अनुष्का नाव घेतला. सगळेच लग्न करतात भारतात, आम्ही केलं इटलीला. सगळेच लग्न करतात भारतात, आम्ही केलं इटलीला. आणि विराट रावाचं नाव घेते, हात लावून त्याच्या
बॅटीला बॅटीला. हा तुम्ही म्हणता स्थळ म्हणून असा सगळा मनोरंजन हे आता करू तर लागता, नाही तर डबल बारी कोण थांबत नाही. ते म्हणणार जय जय रामकृष्ण हरी, त्याच्यापेक्षा झोप बरी. हे पण तुमचे पाहुणे आहोत, आमचे भजन सम्राट मंगेशजी खाडेबुवा यांच्यासोबत डबल बाऱ्या होता. जोरदार टाळ्या त्यांच्याकडे होऊन जाऊ दे. आणि हे आमचे बाळू हरियान केळवली घरचे सुपुत्र, हा त्यांच्याकडे सुद्धा जोरदार टाळ्या मंडळी होऊन जाऊ दे. धन्यवाद. कारण म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की या ठिकाणी पुढच्या वर्षी तुमची ही अशीच एकजूट आहे, ही एकजूट अशी टिकून राहू दे. जरी मतभेद असतील, वाडीवाडीत मतभेद, पण ते तुम्ही समजून घ्यायचं. कोणाचा लपडा असतं तर मिटवून टाकायचा ताबडतोब. त्या दिवशी तुमका मी सांगतोय, आमच्या वाडीत एखादा प्रेम घडला आणि काय मारामार होऊची वेळ, आणि वैभववाडीत त्या टायमिंग दिल्याने बुधवारचा बाजार भरता, त्या मुलग्याक टायमिंग दिला मच्छी मार्केटच्या वरच्या बाजू. टायमिंग दिल्याबरोबर ती मुलगी सांगता त्या पोरग्यात, हे बाबा तू असो माझ्या मागसून घडी घडी येत राहू नको, तुझ्या माग माझी आई उभी आहे. तो पोरग एवढं चाप्टर ना, तो म्हणता गो गप गो, तू काय काळजी करू नको, तुझ्या औषधाच्या माग म्हणता माझं बापूस उभो. लगेच त्याला सांगला. म्हणजे अशी हकीकत प्रेमाची आहे की नाही. म्हणून सांगते आताचा प्रेम तुमका माहिती आहे, मोबाईलवर ना पटकन जच आहे की नाही. तेव्हा तुमका माहिती आहे किती अनिल, त्या वेळेला म्हातारी लोक एकामेकाक बघायची नाही, पण तरी पण 10 पोरं व्हायची आहे की नाही. मग तेव्हा काळ वेगळं होतो. हो तेव्हा बत्तीवर आहे की नाही, आता सगळं लाईटीवर. आता एका पाटला आणि कोणाच्या लग्न काय झाली त्या काय म्हणणार नाही, माका सांगा कोणाच्या लागली. हा म्हणणार तुम्ही काय काळजी करू नका. काय देवाचं नाव आहे या गांगेश्वर आरेश्वर, काय आहे ते नाव, काय शिव शंभू. हा जय भोलेनाथ महाराजा. सगळ्यांना नोकरी धंद्यात बरकत द्या महाराजा. ज्यांची कोरोनात लग्न थांबली त्यांचे लग्न होऊ द्या महाराजा. जय शिव शंभू महाराज की. बघा नक्कीच लग्न जमणार, काय काळजी नाही तुम्ही घ्यायची. पण लगीन जमवताना या करा, गावच्या पण हल्ली देव मागत नाही. तुमका माहिती आहे मुंबईचो हो, तो तकडे संडास धुवणार असलो तरी चालत, पण मुंबई पोरगो मुंबई आणि खोली घर विरारला म्हणता 2-2 खोली हो. तो म्हणून तो पाहुणं म्हणता 2-2 नसते तर फटके होते, एक तरी असत. पण तो तिकडे मच्छर खाऊन मेलेलो असता, तो सांगत नाही. अशी परिस्थिती आहे तुमका मी सांगते. बरं ह्या सगळा झाला की त्या दिवशी तुमका मी सांगते, आमच्या बाजूच्या कोपिसरे गावात एका पोरगो झालो. पोरगो झाल्याबरोबर सगळी लोक धावत गेली आणि हॉस्पिटलमध्ये गेली. हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर अशी गंमत झाली की सगळी लोक वाडीतली बघूक गेली. पोरगो एकदम ब्युटिफुल सुंदर पोरगो म्हणल्याबरोबर सगळी लोक गेल्याबरोबर जोती एक परबीन होती, सावतीन होती सगळे म्हणू लागले अगे गे गे बाय म्हणता, पोरग्याचे गाल बघ म्हणता काकासारखे दिसतात. दुसरी म्हणता वय गे वय, हाताचे चवडे म्हणता सेम म्हणता नानासारखे वाटत. तिसरी म्हणता वय गे वय, नाक म्हणता सेम काकासारखा वाटता. ह्या ऐकून मी येलो, मेहनत करणारो मी येलो, छाप मेलो. तो म्हणता सासूबाजवळ गेलो आणि म्हणता हो सासूबाई काय म्हणतात त्या बघा, ह्याच्यासारखा त्याच्यासारखा माझ्यासारखा कायच ना. सासू म्हणता जाऊया ना तुमच्यासारखा, हा पण आता सांगण्यासारखा ना. अशी आजची परिस्थिती आहे. म्हणून धन्यवाद. हे असे कार्यक्रम तुम्ही चालू ठेवा, पण नक्की तुम्ही पुन्हा येईल. धन्यवाद. म्हणून सांगतो तुमच्या ठिकाणा आमचे मेदारी साहेब काही गेले हा ना, हा रविकांत आणि ते आमचे हा जगन्नाथ साहेब. हा धन्यवाद. मेजारी वाडी आज जुगल बंदी, अहो भजन हे रंगल, आज भजन हे रंगल. जोडी आज भजन हे रंगल.
संतोषजी मेजारी, संतोष मेजारी. संतोष काय म्हणतोस? संत गतीने वाहणारे झरे पाहतात संतोष. तो म्हणजे तोपर्यंत पोचणार, लगेच काम व्हायचंय. श म्हणजे सत्कार लागणार ते संतोष. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. 100 रुपयाचे इनाम आले. धन्यवाद. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरड पाषाण. पचेल ते खाव और रुचेल ते बोलाव. गर्वाची भाषा उतरेल नशा. हा म्हणून सांगतोय या मेस्त्री बुवा की या भजनामध्ये गर्व नसावा. गच्ची बाधा होते दादा एक तरी तरलाय का? गर्वाचं घर खाली म्हणी उगीच झाली का? ज्याला ज्याला गर्व झाला तो लयाला गेला. रावणाला झाला, भीमाला झाला. तुमचं आमचं काय? आमचे रविकांत मेजारी यांच्याकडनं 100 रुपयाचं इनाम आलेलं आहे. धन्यवाद. 2 महिने जवळजवळ बुकिंग करून ठेवली. दुसरीकडे 2-3 बाऱ्या आल्या तरी आम्ही घेतली नाही. साहेबांनी सांगितल्याबरोबर लगेच आय एम रेडी. योगेश मेधारी. यो म्हणजे योगेश, योगायोगानं काम करणारे. गे म्हणजे गेल्याशिवाय राहणार नाही. श म्हणजे शब्दाचे पक्के योगेश. धन्यवाद. देवेंद्र. हा म्हणजे इकडे महाराष्ट्रात देवेंद्र आणि तिकडे नरेंद्र. धन्यवाद. हा देवेंद्र तुमच्यासाठी आणि तुमच्या टीम साठी एक गाणं घेते. हा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपल्या निजळ्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरवसा त्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरवसा त्या राजावर. या ठिकाणी हर्षद कडून 500 रुपयाचं इनाम आलं. त्यांच्यासाठी एक गाणं. अशोक मेजारी. अ म्हणजे अचानक भयानक काम करणारे. शो म्हणजे शोक कुठच्याही गोष्टीचा नाही. क म्हणजे कणकण मानाचे अशोक. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. धन्यवाद. हा तुमचा लगीन झाला ना? हा काय माय? हा हा थांबा मग तुमच्यासाठी या गाणं घेते अगोदर. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची. ही लाईन मारते माझ्यावर. ही लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवीला वर गाडीवर. ही लाईन मारते माझ्यावर. खंडेराया झाली माझी जाईना जाईना रे जाईना जीव माझा.
ह्या मेजारीवाडची ख्याती आहे. गणपतीला सुद्धा सगळे लोक येतात आहे की नाही, म्हणजे चुकवत नाही. मे महिन्यामध्ये सुद्धा सगळे लोक येतात. म्हणून तुम्हाला सांगतोय की कोकण म्हणजे काय, कोकण म्हणजे काय की प्रेम म्हणजे, ओढ म्हणजे स्वतः केल्याशिवाय कळत नाही, प्रेम म्हणजे स्वतः केल्याशिवाय कळत नाही, आणि ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. आणि रिया मिस्त्री बुवा आणि कोकण म्हणजे काय ते राजापूर तालुक्यामध्ये मेजारीवाडीमध्ये गणपतीला आल्याशिवाय कळत नाही, गणपतीला आल्याशिवाय कळत नाही. म्हणून सांगतो जय भवानी, जय भवानी. हा शिवरायांचं आणि बाळासाहेबांचं एक गीत घेऊया या ठिकाणी. अशा या कोणी महाराष्ट्रात पराक्रमी हो गाजे. हे लॉली लॉली, आणि काय झाली तुझी टॉली? ही माझी तुका माहित नाही तिसरी की चौथी बार आहे या ठिकाणी आहे की नाही. हे उगाच बोलवणार नाही माका, त्यांना माहिती आहे की ह्या बुवाची धमक लय आहे. तू जरी किती माका धमकी दिलंस तरी मी घाबरणारो बुवा नाही. माझ्या उंचीवर जाऊ नको, उंचीचे माझे 2-3 फायदे तुका माहित नाही. एखाद्या ढेंगाकाला गेले तर मी पटकन जातोय, जाता जाता मान वर केलं तर बोमटून मरत. तिसरा फायदो की गाडी बिघडली तर जॉग लाव पटकन उपयोग होता, पटकन खाली बसताय, पतली गल्ली में घुसता त्या समजताय. मग हे एवढे उचापती कापूरचे लागतो की त्यांचे पैसे फेडूच येत नाका द्या. त्याच्यामुळे का माहित नाही काय मंगेश साहेब बरोबर. मग असं पाहुणं खै बघलेलो ना आणि खै गावणारी ना काय. मग उगा जेवढं स्टॅमिनो का तर तुमका माहिती आहे की कोरोनामध्ये तुम्ही सगळ्यांनी ढोस खाई घेतला दंडार. मी एवढं नाचते म्हणजे ढोस खाई घेतले बघा. हा लगे हा खय इकडं पाठच्या साईडला घेतलंय मी इकडे. हा म्हणजे काय कंबर बरंच सांगता म्हणजे आता हे थांबले त्याच्यासाठी. पण काय माहिती आहे की तुम्ही काय पण म्हणा, पण लेडीजच बारी असली काय की तुफान पब्लिक म्हणजे लेडीज वर्ग पण येतात आणि पुरुष पण येतात. पण हिची डेअरिंग आहे मंगला चव्हाणांतर नंतर पण जोरदार टाळा तिच्यासाठी जरा होऊन जाऊन मंडळी. कारण जरी लहान वयामध्ये तिने जरी बाऱ्या जवळजवळ मला वाटतं की ती 100-200 तरी केलात नाही मॅडम. हो लुक ॲट मी, लुक ॲट मी. हा किती बारे केला तुमच्याकडे लिस्ट आहे, मी काय लिहून ठेवीत नाही. कारण कसं मी अगोदर सांगितलं मी तलाठी तुम्ही हा 100च्या वर पार केला निवारा बघा आमच्या जोरदार टाळ्या तिच्यासाठी जरा होऊन जाऊन दे. धन्यवाद. म्हणून हा ये बाबा ये काय सांगू घ्यायचं ये रे ये अशोक चाय. हा हा चाय 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 वाला चाय, पेप्सी मिरिंडा, सोडा बॉटल, थम्स अप. लय हुशारलंय. त्या दिवशी ना तुमका माहित नाही कणकवलीमध्ये फॉर्नर इलो ह्या फोंड्याच्या बाजूला होतं. ही लोक कणकवलीत फॉर्नर इल्याबरोबर ही माकड त्या हॉटेलमध्ये होती आणि मी पण गेलोय. मी जेवायला गेल्याबरोबर फॉर्नर इलो एका ताटात दही दिसला. ताटात माझ्या दही दिसल्याबरोबर तो डायरेक्ट इंग्लिश मध्ये विचारता व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस. मी सांगले देशी धर, देशी धर. ह्या म्हणता मी होतोय थोय त्याचा काय देशी धर, देशी ह्या काय म्हणतात आपल्या काय माहित नाही. इसको मालूम है तो मालूम नहीं क्योंकि 12-13वी पडती है. 13वी हा 13वी. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे तिच्याकडे. मी कसं विनोद करते हा मध्ये मध्ये काय टेन्शन नाही बरोबर. बरं पण बाकी भारी केला तिनंच अगदी हल्ला स्कोर झाली. 4थं हर मिळालो म्हणजे लय भारी झाला तुमचा. हा बाकी का किधर गया परीक्षे में गया. हा परीक्षे में गया. हा धन्यवाद. पण कोरस पण छान आहे त्यांचा एक तालासुरात आहे तर कोरस साठी जरा जोरदार टाळ्या मंडळी जरा होऊन जाऊन दे. आणि तिकडे बसतात ते रिया मिस्त्री बुवांचे डॅडी त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या मंडळी जरा होऊन जाऊन दे. धन्यवाद. कारण बघा की तुमच्यासाठी आमका ह्या सगळा बोलवचा लागता. ते पण बोलतात मॅडम मी पण बोलते. कारण कसा नाही बोललं तर तुम्ही पण थांबणार नाही. आता तुमका माहिती आहे मध्ये मध्ये आम्ही बोलाव नाही त्याच्यामुळे काही लोक जरा घरात गेले आहे की नाही ती गोष्ट सोडा. म्हणून मी थोडस तुमचं टाइमपास केलंय त्याच्यामधून. म्हणून आता शिवरायांचं एक गीत या ठिकाणी सादर करतो. कारण तुमका माहिती आहे की बायकोसाठी आणि प्रियसाठी ताजमहाल बांधणारे अनेक जण असतात. बायकोसाठी आणि प्रियसाठी ताजमहाल बांधणारे अनेक जण असतात. पण आईंच्या स्वप्नांचं स्वराज निर्माण करणारा एकच राजा तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज.
छ म्हणजे छत्तीस सतीचे बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त मोगलांना करणारा, प म्हणजे परस्त्रीला माते समान मानणारा, ती म्हणजे तिन्ही जगात वाहणारा छत्रपती शिवाजी, शि म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणीमध्ये तेज, जी म्हणजे जिजाऊचा पुत्र शिवाजी महाराज, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राष्ट्राचे हितचिंतक, ज म्हणजे जनतेचा राजा, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी, जय भवानी. छत्रपतींच्या नंतर मराठी माणसांसाठी अवतार घेतला. या भूमीवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अवतार घेतला. 500 रुपयाचे इनाम दिलेलं आहे. शिवभक्त म्हणून हर्षद हरियान, पुरुषोत्तम कानडे. कानडे कॉम्प्युटर नॅचरल डेंजरस, का म्हणजे कारण सांगून जमत नाही. कानडे नडल्याशिवाय राहणार नाही. कानडे कॉम्प्युटर नॅचरल डेंजरस मीनिंग कितना है लंबा देखो. म्हणजे हे सगळे दमलेत ना, ते काय थांबलेत बघूया म्हणतो त्यांचा आता काय पेटताय काय. आणि तो मगाचो अरुण आपलं पिटून गेलो होय, त्याला केला खाला मी उपाशी लावलोय, मी लाव करवाना मी पेटून गेलो निसतो साला दाखवूनच गेलो आमचा साला. धन्यवाद. बारीला सुद्धा रंगत आलेली. आता सगळीकडेच गेला तर ही पद्धत आहे की जास्त वेळ पण थांबत नाही की नाही. जवळजवळ 1:30-2 वाजेपर्यंत थांबतं. तुमच्याकडे काय नाही, आमच्याकडे काय. पण खरोखर या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो. शिवरायांचं गीत या ठिकाणी सादर करतो. अशा या कोणी महाराष्ट्रात पराक्रमी हो गाजे, इतिहासामध्ये अमर राहील जय शिवाजी. अशा या कोणी महाराष्ट्रात पराक्रमी हो गाजे, अफजल खानाने विडा उचलला, मने घेऊन येतो शुभाला. आणि रोग धाडून सांगू लागला, आम्ही येतो तुमच्या भेटीला. होता जीवा म्हणून वाचला शिवा, होता जीवा म्हणून वाचला शिवा. तोपेचा आवाज गाजे, शिवाजी राजे. कीर्तिजांची वर्णाया शब्द पडती अपुरे, शब्द पडती अपुरे. मातीजांची वर्णाया शब्द पडती अपुरे, शब्द पडती अपुरे. अमर लाहले मातीजांची वर्णाया शब्द पडती अपुरे, शब्द पडती अपुरे. अगरे अमर लाहले बाळा. मंडळी, भगव्या झेंड्याखाली 1966 साली भगव्या झेंड्याखाली मराठी माणसाने एकत्र आणण्याचं काम हिंदू हृदय सम्राटांनी केलं. 1970 साली मंडळी नाशिकला जेव्हा सभा चालू होती, बाळूसाहेब पाऊस पडण्याची वेळ आली. बाळासाहेबांनी भवानी मातेला साकडं घातलं की जोपर्यंत सभा माझी संपत नाही तोपर्यंत पावसाचा एकही थेंब त्या ठिकाणी पडला नाही पाहिजे. भवानी आईने ते मान्य केलं आणि मंडळी सभा संपेपर्यंत पावसाचा एकही थेंब त्या ठिकाणी पडलेला नाही आहे. ही बाळासाहेबांची ताकद होती, बाळासाहेबांची ताकद होती. जोरदार टाळ्या बाळासाहेबांसाठी होऊन जाऊ दे. धन्यवाद, धन्यवाद. जय भवानी, जय भवानी. बाळासाहेब याना, 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 बाळासाहेब याना. हिंदू रक्षणाला
तुम्ही याना बाळासाहेब परत याना बाळासाहेब परत याना बाळासाहेबांसाठी जोरदार टाळ्या मंडळी जरा होऊन जाऊन धन्यवाद 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 बारीची तयारी करा तुमच्यासाठी द्यायची आहे बारी तुम्हाला आणि खाडे बुवाना लेडीज बरोबर हा नक्की जोरदार तयारी होते गर्वाभिमान करू नको भजनी अहो जाशील तू बोल आज जाशील तू बोल थोडी मारी राया बुवाला मेदारी वाडी जुगल बंदी भजन हे रंगल आज मुलान झपाटलं टाळ घेवा जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं शंभुदेवा जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं देवा तुझ्या नामाचं लाड लागलं हो